जळगाव जामोद शहरात 30 एप्रिलच्या रात्री डीजे वाहन क्रमांक MH04 DS 8968 या वाहनामध्ये मूळ स्वरूपात बदल करून डीजे बनविण्यात आल्याचे जळगाव जामोद पोलिसांच्या निदर्शनास आले। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सदर वाहनास पोलीस स्टेशनला जमा केले। या वाहनाची 1 मे रोजी बुलढाणा RTOच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता या वाहनाच्या मूळ स्वरूपात बदल केल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर वाहनावर 33,500 रुपयांची दंडात्मक कारवाई केली। या संदर्भात सदर वाहनधारकास हे वाहन पूर्ववत दुरुस्त करून येत्या 2 दिवसात RTO बुलढाणा कार्यालयात सादर सूचना त्याची पुन्हा नोंदणी करण्याच्या सूचना RTO कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवडी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद महाजन, पोलीस उपनिरीक्षक सरकटे, पंडित पोलीस हवालदार उमेश शेगोकार, त्याचबरोबर सचिन राजपूत, निलेश पुंड तसेच RTOचे मोटार वाहन निरीक्षक भंडारे यांनी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, जळगाव।